आंब्यांपासून छान खुसखुशीत आणि अतिशय स्वादिष्ट अशी मँगो फ्लेवरची करंजी आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आंब्याच्या सीझनमध्ये बरेच पदार्थ आपण बनवत असतो, तर हा वेगळा आणि स्वादिष्ट असा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. याकरता करंजीच्या जे पारीचं पीठ आहे ते पहिल्यांदा आपण भिजवून घेतोय. त्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा. याच्यामध्ये 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे बारीक रवा घातला. चवीनुसार मीठ घातलं आणि मग याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा साजूक तुपाचं मोहन घालणार आहोत. पण हे साजूक तूप जे आहे ते मोजताना पातळ करून मोजून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे तूप कढल्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि हे गरम तुपाचं जे मोहन आहे ते पिठावरती घालायचं. आता हे जे मोहन आहे ते 5 मिनिटं पिठाला चांगलं एकसारखं चोळून लावून घ्या, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित एकसारखं लागतं. नाहीतर मग काय होतं की एकाच बाजूला मोहन थोडंसं जास्त, एका बाजूला कमी होतं. तर हे असं चांगलं चोळून लावून घ्यायचं. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्या. मैदा आहे त्याच्यामुळं अर्थातच पाणी जे आहे ते खूप कमी लागतं. त्यामुळं भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये अंदाज घेत घालत जा, म्हणजे मग खूप पातळ होणार नाही, अगदी लाटता येणार नाही, इतपतही घट्ट करायचं नाही आहे. तर थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आणि मग झाकून हे जे पीठ आहे ते अर्धा तासांसाठी मुरण्यासाठी ठेवून द्या, म्हणजे रवासुद्धा छान भिजतो. आता करंजीचं जे सारण आहे ते करण्यासाठी या ठिकाणी 1 कप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. तुम्ही ओला नारळ खोणीनं खोवून घेतला तर उत्तम, पण तसा व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळं आपण हे मिक्सरच्या भांड्यात काप काढून ते फिरवून घेणार आहोत. याप्रमाणे मिक्सरवर ओल्या नारळाचा असा चव करून घेतला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आंब्याचे जे काप आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढले आहेत. आपल्याला आंब्याचा पल्प लागणार आहे. साधारणपणे अर्धा कप आंब्याचा पल्प आपल्याला लागेल. त्या हिशोबानं तुम्ही 1.5 किंवा 2 आंबे जे आहेत त्यांचा गर काढून फिरवून घेऊ शकता. आंबा जो आहे तो मात्र हापूस किंवा केशर आंबा वापरायचा, त्याचा स्वाद आणि रंग दोन्ही छान असतं. तर हा असा पल्पसुद्धा आपला तयार आहे. आता सारण करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं एखादा चमचा साजूक तूप गरम केलं. पहिल्यांदा याच्यावर ओल्या नारळाचा चव जो आहे तो एकदा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं नारळ छान परतून घ्या. खूप लालसर भाजायचं नाही आहे. नारळाचा छान सुवास यायला लागतो इतपत तो भाजून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये आंब्याचा जो पल्प आहे तो घातला. हा जो आंब्याचा पल्प आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटं याला शिजवून घ्या. आंब्याचा कच्चा वास जाऊन छान असा सुगंध यायला लागतो इतपत याला परतून घेतलं. त्यानंतर हळूहळू याच्यामध्ये एक एक साहित्य घालायचं. त्यानंतर गोडीसाठी याच्यामध्ये आपण साखर घालतोय, तर एक 4 टेबलस्पून साखर याच्यामध्ये घातली आहे. आता साखर जी आहे ती आंब्याची गोडी किती आहे त्यानुसार कमी जास्त होऊ शकते. स्वादासाठी वेलची पूड घातली. त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुक्यामेव्याचे काप घातले. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आंब्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो जाऊन मिश्रण थोडंसं हळूहळू घट्टसर व्हायला लागतं. एक 10 मिनिटं यायला लागतात. तर हे असं शिजवून घ्या. हे बघा आता बऱ्यापैकी हे असं घट्टसर असं झालं आहे. थंड झाल्यानंतर अजून हे थोडंसं कोरडं होतं, त्या हिशोबाने मी आत्ता गॅस बंद केला आहे. हे बघा थंड झाल्यानंतर हे याप्रमाणे आपलं सारण तयार आहे. आता पारीचं जे पीठ आहे ते सुद्धा भिजलेलं असतं. पुन्हा एकदा याला चांगलं मळून घ्यायचं. त्यानंतर पिठाचे याप्रमाणे छोटे पेढ्या एवढे आकाराचे गोळे करून घेतले. आता या गोळीची पातळशी पारी लाटून घेतली. खूप जास्तही पातळ करायचं नाही आणि अगदी जाडही ठेवायचं नाही आहे. साधारणपणे लाटल्यानंतर पारीचा जो आकार आहे तो करंजीच्या साच्यावर व्यवस्थित असा बसला पाहिजे, एवढ्या आकाराची याची पोळी लाटून घ्यायची. करंजीच्या साच्याचा वापर करून या करंज्या करून घेणार आहे, म्हणजे आकारही छान एकसारखा येतो आणि साच्यामध्ये जेव्हा तुम्ही करंजी करता तेव्हा ती फुटण्याची भीती कमी असते. हे बघा करंजीच्या साच्यावर ही अशी पारी ठेवली. त्यानंतर चमच्यानं याच्यामध्ये सारण भरलं. खूप जास्तही सारण अगदी गच्च भरायची आवश्यकता नाही.
थोडंसं हे असं 1 टेबलस्पूनपेक्षा थोडं कमी सारण याच्यामध्ये भरलं. पारी जर का पुरेशी ओलसर असेल तर दुधाचा हात किंवा पाण्याची हात लावायची आवश्यकता पडत नाही. पण जर का तुम्हाला अगदीच कोरडं वाटलं, पारी खूप ड्राय वाटली, तर करंजीचा साचा दाबताना याला मध्ये थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून घेऊ शकता. याप्रमाणे कडा घट्ट अशा दाबून घेतल्या. जादाचं जे पीठ आहे ते काढून टाकलं. अलगदपणे साचा उघडला. हे बघा, याप्रमाणे आपली आंब्याची जी करंजी आहे ती तयार झाली. याचप्रमाणे 3 ते 4 करंज्या एका वेळी जेवढ्या तळता येतील तेवढ्या करून घ्यायच्या. जर का तुम्ही सगळ्या करंजी एकत्र करून ठेवल्या असतील तर त्या सुती ओल्या कपड्यानं झाकून ठेवा किंवा एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवा, जेणेकरून त्या ड्राय होणार नाहीत. सुरुवातीला एखादी करंजी तळून बघा आणि मग ती व्यवस्थित तळली गेली की मग पुढच्या तुम्ही 3 ते 4 करंज्या ज्या आहेत त्या कढईमध्ये एकत्र सोडू शकता. महत्त्वाचं म्हणजे करंजी तळताना तेल खूप जास्त तापलेलं असायला नको, हलकं गरम असावं. म्हणजे मग करंजी तेलात सोडल्या सोडल्या लगेच लाल होत नाही. हे बघा, करंजी हलकी फुलली पाहिजे इतपतच तेल गरम आहे. एकदा का करंजीशी टम्म फुगली की तिची बाजू पलटायची आणि मग दोन्ही बाजूंनी व्यवस्थित एकसारख्या तळल्या जातील याकरता अधूनमधून यांना पलटत राहा किंवा झारीनं याच्यावर तेल उडवायचं, म्हणजे मग रंगही छान एकसारखा येतो. अधूनमधून बाजू पलटली की एकच बाजू जी आहे ती जास्त फुगत नाही. तळताना मात्र मध्यम ते मंद आचेवर ठेवून तळून घ्यायचं. तेलाचा ताव जर का कमी वाटला तर गॅस थोडासा वाढवायचा, पण खूप मोठ्या आचेवर तळायची नाही, नाहीतर मग ती मऊ पडते. हे बघा, याप्रमाणे छान बदामीसर रंगावर करंजी जी आहे ती तळून घ्यायची, म्हणजे पारी छान खुसखुशीत होते. याप्रमाणे करंजी जी आहे ती तळून काढली. थंड झाल्यानंतर अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी होते. ओला नारळ आहे, आंब्याचा पल्प आहे, त्याच्यामुळं 2 दिवसा इतपतच करंजी जी आहे ती व्यवस्थित राहते. जास्त दिवस ठेवू नका. तशाही या करंज्या इतक्या स्वादिष्ट होतात की एका दिवसात त्या लगेच फस्त होतील. जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 18 करंज्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.